नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बाजूचा व्हिडिओ आपण थोडं पाहून त्यावरती 2 मिनटं चर्चा करू, एक माणूस म्हणून चर्चा करू. आता बाजूचा व्हिडिओ हे बँकॉकमधली डिश असल्याचं सांगितलं जातं आहे. आता डिशचे अनेक प्रकार आहेत. आपण चायनाचे पण अनेक व्हिडिओ व्हायरल पाहतो. त्यामध्ये बँकॉक असेल, थायलंड असेल, त्या भागामध्ये ज्या काही म्हणजे मुंग्या, झुरळं, पाली, खेकडे, सर्प हे जी खाण्याची जी पद्धत आहे, तर ती आपण ऐकली होती, बघितली होती आणि व्हिडिओमध्ये पण आपण ते बऱ्याच वेळा आपण व्हायरल व्हिडिओमध्ये बघितलं आहे. पण ही बँकॉकची डिश बघितल्यानंतर थोडं शॉकिंगच वाटतं बरं का. तर ह्या डिशमध्ये तुम्ही पाहू शकता ते फिश आपल्याकडे काही वेगळा प्रकार नाव असेल त्याला. हे फिश आहेत छोटे ते. ही फिश जिवंतपणे खाणं हे थोडं असं मनाला न भावणारं आहे. कारण अशा पद्धतीनं जर मानव जिवंत एखाद्या प्राण्याला जर म्हणू शकतो, मुंग्या असेल, खेकडे असतील, झुरळं असतील, मुंग्या असतील, काही त्यापैकी एक जीव आहे, माशा, फिश आहेत पाण्यामधल्या छोट्या. तर ह्याचं जिवंत यांना पाण्यामधनं काढून तेल, मीठ, मिरची टाकून हे डिश खाल्ली जाते आणि दिली जाते. जसं आपल्याकडे इमर्जन्सी भूक लागली तर लाह्या वगैरे टाकून त्याच्यामध्ये मीठ, मिरची टाकून आपण भेळ बनवतो इमर्जन्सी. तर हा एक भेळीसारखाच एक पदार्थ डिश आहे आणि ते पण जिवंत जीव खायचे ॲट अ टाईम अनेक. तर अशा पद्धतीचं जर मानवाने जर केलं तर नक्की येणाऱ्या काळामध्ये माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. आता हा व्हिडिओ आपल्या इंडियामधला नाही. आता तुम्ही म्हणाल की कशाला, मग इंडियामधला व्हिडिओ नाहीच आहे त्याच्यावरती. मानवजात आहे आज. जरी हा भारतामधला व्हिडिओ नसेल तरी आपली अनेक लोक, अनेक मंडळी जे मासे खाणारे आहेत, फिश खाणारे आहेत, ते तिथे जातातच ना. त्यांना मग जिवंत काय, मेलेला मासा काय, सेमच. मग ती कालांतराने इंडियामध्ये पण का नाही येणार. आता हा व्हिडिओ जर आला आहे तर ऑब्व्हियसली अशी डिश पण इंडियामध्ये येऊ शकते. तर हे एक मानव जातीचा अंत म्हणजे होण्याचे लक्षण आहेत. म्हणजे माणसांनी किती सीमा पार केलेल्या आहेत ह्या व्हिडिओवरनं आपल्याला लक्षात येऊ शकतं. थोडक्यामध्ये सांगायचं हेच आहे की माणसामध्ये आणि जनावरांमध्ये जास्त फरक नाही आहे. फक्त माणूस हा बोलतो आणि जनावर म्हणजेच प्राण्याला बोलता येत नाही. यावरती आपलं नक्की मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. धन्यवाद.